हॅलो पुणे. तर आज आपण आलो होतो हॉटेल संदीपला. याच्या खूप शाखा आहे पुण्यामध्ये, पण आपण आलो होतो चंदननगरच्या शाखेमध्ये. मी आणि आतिश माझा मित्र, आम्ही दोघं पण आलेलो इथे एका पार्टीसाठी. तर ऑर्गनायझर मी तुम्हाला पुढे दाखवतो, कोण पार्टी देणार होतं आम्हाला ते पण दाखवतो. तर आम्ही दोघंच सगळ्यात पहिल्यांदा आलो. तर तुम्ही बघू शकतात, मी आणि आतिश बसलेलो आणि आमचे बाकीचे मेंबर्स तर कोणी आलंच नाही. खूप रागवलेला आतिश, अक्षरशः आतिश शिव्या देत होता. पण काय यार, खरंच आम्ही म्हणजे सगळ्यांच्या पहिल्यांदा आलो. आतिश तर माझ्यापेक्षाही लांबून आला. तर तुम्ही आतिशचं तोंड बघू शकतात. खूप हे झालेला. आणि एक ओव्हरव्ह्यू देतो हॉटेलचा स्टार्टिंगला. तर हॉटेलमध्ये गर्दी व्हायला सुरुवात झाली होती, पण आमच्या मग सर्वांना आता आम्ही टेबल पकडून ठेवला होता, इन द सेन्स. तर हे बघा, आतिश परत तोंड वाकडं करतो. त्यानंतर जे पार्टी देणार होते ते आले, पराग सर. तर यानंतर आमचे अजून 2-3 मेंबर्स ॲड झाले. आम्ही स्टार्टर वगैरे मागवलं, खाल्लं. पण अजूनही एक जण मिसिंग होता. मग अशीच मस्ती आणि गप्पा मारल्या. त्यानंतर असेच मस्ती चाललेले, हसताय. आणि फायनली सगळ्यात लेट कमर ही कशिश आली. सगळेजण चिडले होते, पण तरी ते हसत होती लाज नसल्यासारखी, बघू शकतात तुम्ही. नंतर मग मृणालचा बड्डे होता. हॅपी बड्डे मृणाल. तर तिचा बड्डे केला. तर सगळ्यांनी विश वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही फायनली जेवण केलं. ज्यांना नॉनव्हेज हवं होतं त्यांनी नॉनव्हेज खाल्लं, ज्यांना व्हेज हवं होतं त्यांनी व्हेज खाल्लं. आणि त्यानंतर फायनली ओनरसोबत थोडी बातचीत झाली, रिव्ह्यू दिला त्यांना, चांगला रिव्ह्यू दिला. खूप छान जेवण मिळालं आणि सगळा स्टाफ, सर्विस खूप छान होती हॉटेलची. त्यानंतर आम्ही निघायच्या तयारीत होतो. सरांना एक गिफ्ट दिलं. एक फेअरवेल नाही म्हणता येणार, कारण सगळे सोबतच असणारे काम करायला, पण एक ट्रेनिंगचा फेअरवेल म्हणू शकतात तुम्ही. हां. तर फायनली सरांना थँक्यू बोललं आणि आम्ही सगळे निघालो. सगळेजण खुश होते, बडशोप खाताय, हसताय, व्हिडिओमध्ये यायला लाजताय काही जण. आणि फायनली सरांनाही आम्ही फ्रेम दिली. सर्वांचा फोटो होता. या 50 रुपयामध्ये पण खूप कॉमेडी सीन्स आहे. तर